देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत पड़घा द्वारा प्रजासत्ताक दिन के उपलक्ष्य में लोक अर्पण समारोह का किया गया आयोजन। बता दें, ग्राम पंचायत पड़घा सरपंच रविंद्र नारायण विषय के प्रयास से जिला परिषद मराठी स्कूल के सामने नया पतरा सेट लगाना, नया वॉल कंपाउंड बनाना व सुशोभीकरण करके साथ ही पुलिस स्टेशन रोड रास्ता रुंदीकरण करना और शारदा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय के सामने पेवर ब्लॉक बिठाकर शिवसेना नेता प्रकाश जी पाटिल के हाथों उद्घाटन किया गया। इस अवसर पर सरपंच रविंद्र विषय, उप सरपंच विशाली एस किस्मतराव, ग्राम सेवक भास्कर गुड़े, शैलेश बिड़वी आदि सदस्य, ग्रामस्थ, पुलिस अधिकारी भारी संख्या में उपस्थित थे। मान्यवर मंडळी आहेत, जोडाजी जाधव साहेब असतील, गावचे प्रथम नागरिक सन्माननीय रवींद्र विषय साहेब असतील, संजय जाधव तपे पडघा पोलीस स्टेशनचे विद्यमान अधिकारी आदरणीय कुंभारे साहेब, तर त्या सर्व मान्यवर मंडळी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नामफलकाचं अनावरण करणार आहोत। आपलं मनपूर्वक स्वागत। जोडाजी जाधव माजी उपसभापती यांनाही विनंती करतोय, आपले हात लागणार आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत पडघे आयोजित वेगवेगळ्या विकास कामांच्या शारदा विद्यालयाच्या पेवर ब्लॉक आणि पोलीस लाईन रस्त्याच्या रुंदीकरणाचं आणि जिल्हा परिषद शाळा पडघे इथे या ठिकाणच्या आपण बसलेल्या असलेल्या ठिकाणाचा जो सेट आहे आणि समोर शाळेचा ग्राउंड आहे, या सगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने या उद्घाटना प्रसंगी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच रवींद्र विषय, सन्माननीय पोलीस निरीक्षक कुमार साहेब, सन्माननीय उपसरपंच सन्माननीय शैलेश बिड़वी, कुणाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक वर्धा साहेब, यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलं। ते सन्माननीय भाई बिड़वी, सन्माननीय गंदे साहेब, माजी सरपंच शशांक चांगोली, या ठिकाणी उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या माजी उपसभापती विषय मॅडम, सन्मान्य ग्रामपंचायतीच्या सरपंच जाधव मॅडम, ग्रामपंचायतीच्या सन्मान्य सर्व सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, आपल्याला सर्वांना या ठिकाणी प्रथम ग्रामपंचायतीच्या उपक्रमांच्या निमित्ताने ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, स्टाफ सर्वांचं या चांगल्या कामाबद्दल मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांच्या वतीने सरपंच आणि त्यांचे सर्वांचं अभिनंदन। आपल्याला खरं म्हणजे या ठिकाणी ज्यांचं अनेक वर्ष गावाच्या विकासासाठी जो योगदान लाभलं ते भाई बिड़वी, गंदे साहेब, इंग्लिश सर काही कारणास्तव येऊ शकला नाही, तर त्यांचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अभिनंदन केलेलं आहे। हे अभिनंदन एवढ्यासाठी असायला पाहिजे, समाजामध्ये इतरांना सुद्धा त्यांचं कार्य आणि त्यांचं कर्तृत्व याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हीही आमच्या या गावासाठी काही योगदान दिलं पाहिजे। इतरांचा सन्मान आपण एवढ्यासाठी करतो कारण त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा। हा आदर्श एवढ्यासाठी आहे का चांगलं काम जे आहे त्यांचं ते आपल्याला प्रेरणा देऊ शकतो।
आणि म्हणून भाई तुम्ही आणि गंदे साहेब आपलं जे वेळ आणि आपली काल होती आपल्या त्या वेळेला आपण या गावासाठीचं जे दिलेलं योगदान आहे ते योगदानाबाबत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य ग्रामपंचायतीच्या पूर्ण कर्मचारी यांनी आपल्या कार्याबद्दलचं आपलं या ठिकाणी केलेला दुर्गौरव या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातनं आपला जो सन्मान झाला असता त्याच्या 100 गुणा हा सन्मान मोठा आहे. कारण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणातल्या प्रत्येक माणसाला तुमची ओळख असतो आणि तुमची ओळख असताना झालेला सन्मान आणि तुमची ओळख नसताना तुम्ही कोणाच्या तरी शिफारशीनुसार तिकडे गेल्यानंतर झालेला सन्मान याच्यामधला जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून या ठिकाणचा आपला सन्मान हा उचित सन्मान आहे. आणि म्हणून या ठिकाणी असंच कार्य जे तुमचं जे आहे ते ग्रामपंचायत आणि या हद्दीत राहणारे सर्व नागरिक जे आहेत ते आपला आदर्श घेऊन पुढे तेही सुद्धा या गावासाठी चांगलं काम करतील अशी सर्वांकडून अपेक्षा. या ठिकाणी आपल्या या पडगा गावातील मुलगी MBBS झाली भाविका विषय हे तिचाही सन्मान एवढ्यासाठी झाला पाहिजे. तिचा सन्मान एवढ्यासाठी झाला पाहिजे का ती MBBS होऊ शकतो. तिने मेहनत केली, तिच्या आई वडिलांनी तिला प्रोत्साहन दिला. मी तिच्या आई वडिलांचंही मनापासून अभिनंदन करतो का तुमच्या मुलींचा सन्मान हा या गावातील या परिसरातील इतर मुलांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे प्रत्यक्ष इथे उपस्थित आहेत त्यांनी लाईव्ह प्रत्यक्ष आणि बाकीच्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहावा आणि आपल्या मुलीला सुद्धा डॉक्टर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावा हा तुझ्या सन्मानाचा खरा कारण आहे. समृद्धी महामार्गाचा सर्कल आपल्या पडग्याच्या जवळपासच आहे. त्याच्यामुळं इथल्या जागेला इथल्या प्रत्येक गोष्टीला खूप मोल महत्व येणार आहे. आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे गुंठाभर असो 10 गुंठा असो एकरभर असो ती सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. सोन्याच्या हिऱ्याच्या मोत्याच्या आणि वेगवेगळ्या दर्जाचा भाव येईल आणि तुम्ही मोठा व्यवसाय या ठिकाणी करू शकता. कारण इंटरनॅशनल स्टेडियम हा आपल्याच पडग्याच्या बाजूला सर्कलला तिकडं होत आहे. त्याच्यामुळं पुन्हा पोलीस जे हेडक्वार्टर जे आहे तो आणण्यासाठी किंवा त्या ठिकाणी ते होण्यासाठी मी आणि आमदार दोघांनी सुद्धा प्रमुख भूमिका बजावली आणि त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी SP साहेबांच्या आणि आमच्या होत असलेल्या चर्चेतनं प्रत्येक ठिकाणी मदतही केली आणि ते तिकडं होणार आहे. आणि असं वेगवेगळ्या स्वरूपाच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या भागामध्ये होणार. त्याच्यामुळे हा भाग डेव्हलप होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला ज्याला संधी मिळतो त्याला संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या देशाच्या सैनिकांचं पोलीस डिपार्टमेंटचं जे काय देश हितासाठीचं असलेले योगदान जे आहे त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या ऋण असायला पाहिजे. देशामध्ये देश संकटात असताना सैनिकाचं योगदान त्याच्या कुटुंबाचं योगदान हे तुमच्या आमच्यासाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये गर्व आणि अभिमान असायला पाहिजे. मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मनापासून या ठिकाणी आणि या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे मनापासून अभिनंदन करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला सर्वांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.